शेतकऱ्यांची काळजी. शासक जे आहेत ते शासक येतात कशासाठी? तर आपलं साम्राज्य वाढलं पाहिजे. साम्राज्य वाढीबरोबर माझा उदो कसा होईल, त्याचबरोबर माझ्या साम्राज्याच्या खजिन्यामध्ये कशा प्रकारे तो खजिना वाढेल यासाठी प्रयत्न केला जातो. परंतु शिवाजी महाराजांचं वेगळेपण ते म्हणजे शेतकऱ्यांची काळजी घेणारा राजा किंवा शासक. दुष्काळ पडला असेल तर दुष्काळ काळामध्ये शेतकऱ्याला माफ करणे, त्याचबरोबर जे कर्ज दिलं असेल ते कर्ज वसूल करत असताना ते बिनव्याजाने कर्ज वसूल करणे. एवढंच नाही तर जी काही हप्ते वसुली आहे या हप्ते वसुलीमध्ये जर का अडचण येत असेल तर त्या अडचणीमध्ये या शेतकऱ्यांना सवलत देणे किंवा त्याचे हप्ते जे आहेत ते हप्ते आणखी वाढणे, अशासारख्या ज्या काही बाबी आहेत या बाबी शिवाजी महाराजांनी राज्यकारभार करत असताना अंमलामध्ये आणल्या. एवढंच नाही तर जी पडीक स्वरूपाची जमीन असेल ती पडीक स्वरूपाची जमीन अशा लोकांना जी दिली की ज्या लोकांकडे जमिनी नव्हत्या. साहजिकच या पडीक जमिनीमध्ये ज्या लोकांकडे जमीन नव्हती अशा लोकांनी ती जमीन लागवडीखाली आणली, त्याच्यामधून उत्पन्न काढलं आणि आतापर्यंत जी जमीन पिकत नव्हती त्या जमिनीमधून सुद्धा पीक यायला लागलं आणि जनता जी आहे, रयत जी आहे ती सुखी आणि संपन्न बनली. अर्थात जनता सुखी झाली पाहिजे हाच विचार त्यांच्या राज्यकारभारामध्ये होता, त्यांच्या डोळ्यासमोर होता आणि तो त्यांनी पूर्णपणे अंमलात सुद्धा आणला.